नमस्कार, मी आज वरण बनवत आहे. त्यासाठी आपण वरणाची डाळ उकडलेली आहे. त्यासाठी 1 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, बारीक केलेले लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर. आता आपण कढई तापत ठेवू. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, बारीक केलेला टोमॅटो, 1 टोमॅटो, लसूण, कढई तापत ठेवूया. त्याच्यामध्ये बारीक केलेलं लसूण, जिरं, मोहरी, 1 टोमॅटो, मिरची, कढीपत्ता त्याच्यामध्ये परतून घेऊया. आता आपण डाळ ओतून घेऊया. वरणाला बघा कसा कलर आलेला आहे. आपलं वरण उकळत आहे. कढईमध्ये मी इकडे 1 चमचा तूप टाकलेलं आहे. ते तांदूळ भिजवून मी खीर बनवत आहे. तांदूळ चांगले भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकलेलं आहे. इकडे मी खिरीसाठी पाणी गरम करत ठेवलं आहे. वरण बघ किती छान झालं आहे. तांदूळ आणि खोबरं पण बारीक करून घेऊया. इकडे मी चपात्याचं पीठ मळते. आता आपण खीर बनवूया. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. 1 वाटी साखर आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. पाणी उकळलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता हे मिश्रण टाकूया. 1 वाटी साखर. आता हे मिश्रण टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. तांदूळ शिजेपर्यंत खीर आपली उकळली पाहिजे. आता इकडे मी मिरचीची भजी बनवते. त्याच्यासाठी आपण थोडंसं बेसन, 1 चमचा, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, मीठ, जिरे आणि थोडासा ओवा हे हलवून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, घरगुती लाल तिखट. खीर बघा कशी उकळली आहे आपली छान. तांदूळ पण बारीक शिजलेला आहे. ही खीर खूप छान लागते. खाताना आपण ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. आता आपण मिरचीची भजी करण्यासाठी मिरची बॅटरमध्ये टाकूया. इकडे कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल. वरण खूप छान झालं बघा. भजी पण तयार झालेली आहेत आपली. आता मी चपात्या करते. इकडे भजी पण तयार झालेली आहेत आपली.
बघा कशी छान भाजली आहेत. वरण बघा कसं भातावरती छान दिसतं. आता मी इकडे चपात्या करून घेणार आहे. संध्याकाळी आम्ही जास्त चपात्या खात नाही, त्यामुळे थोड्याशाच बनवूया. आज ते 6 चपात्या पुरेशा होतात.